छोटे मालक, जरा बोलायचं होतं. हा बोला ना. मला ठाऊक आहे की मी लहान आहे, पण लहान तोंडी मोठा घास घेते जी. वेळच तशी पडली. बोला. सुमीच्या लग्नाबद्दल जरा बोलायचं होतं. अजून काही मदत हवी आहे का? म्हणजे पैसे वगैरे? नाही नाही जी, तसं नाही. पर ह्या येळची अडचण जरा वेगळी आहे. कुठली? सुमीचं लग्न आपण 8 दिवसांनी करणार होतो ना, हा. तर एक विनंती आहे जी, ते आपण जरा आधी करू शकतो का? आधी म्हणजे किती आधी? उद्या. उद्या? अहो पण एवढी घाई करायची काय गरज आहे? ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. मी बघतो काय करायचं ते. छोटे मालक, आणखीन एक विनंती होती जी. आज मी लवकर गेले घरी तर चालेल का? नाही म्हणजे समधी कामं करूनच जाईन म्या, पण घरची पण जरा. काहीच प्रॉब्लेम नाही. तुमचं काम झालं की तुम्ही जा. थँक्यू. ओके. हॅलो. हा विश्वा, कुठे आहेस? अरे तुझ्याशी बोलायचं होतं. हा जरा लवकर ये. हो. भाऊ, चुकून धक्का लागला, थोडं घाईत होतं. येतो. अरे कुठे एवढ्या घाईत? ते प्रतापच्या घराला आग लागली. अहो भाऊ, काय बी काय बोलताय? अहो प्रताप दादानच लवकर बोलावून घेतलंय. ते शेतात काय काम आहेत म्हणून म्हणलं. म्हणजे आता उन्हातली कामं परत तुझ्यावरच का? हो होय तर. आणि त्यात त्या विश्वासचं लग्न, त्याची समधी कामं माझ्या संघावर टाकलेत की. हे धावपळीची कामं पण तुझ्याचकडे. बघा ना आता काय, त्यात प्रताप दादांचं तर काय सांगू आता तुम्हासनी. अहो ती आल्यापासनं शेतात कमी आणि घरला जास्त असतात. आमासनी फक्त ऑर्डर करत असतात. आता मालक म्हटल्यावरती ऑर्डर सोडणारच नव्ह का? अहो पण हो, आमासनी काम आणि तिला गुड नाईट काय ना काय. काय बोलतो? मग अरे चुकीचं आहे. अरे याला काय अर्थ आहे का? अरे दादा आता तुम्हासनी काय सांगू. अहो तिला पगारापेक्षा बक्षीस जास्त मिळतात आणि आम्हाला काही विचारूच नका. हे बघ, हे कशा पायी. अरे ठेव रे. माझं एक काम करायचं. हॅलो, राजकुमार बोलतोय. हा मग मी काय करू? सर कोणत्या गडबडीत आहे? अरे ऐक तरी, जरा एक काम होतं माझ्याकडे. अरे मी घरी फोन करतोय तर कोणी उचलत नाही, लागत नाही फोन. ते बॅटरी उतरली असेल. मग मी काय करू रे? त्यांचे फोन चार्जिंगला लावू? तसं नाही, मला फक्त एवढंच विचारायचं होतं. म्हणजे गावात घरी सगळे ठीक आहे ना? हे मी जाऊन बघायचं? मी तुझा घरगडी आहे का सेक्रेटरी आहे रे? हे बघ, एवढीच काळजी असेल ना घरच्यांची तर स्वतः इकडे यायचं, बघायचं आणि जायचं. समजलं? अरे असं काय बोलतो रे तू? मग कसं बोलू? आणि हे बघ, तुला जर अजून जास्त माहिती हवी असेल ना तर गावात तुझी जी माणसं ठेवलेत ना त्यांना जाऊन विचारायचं, मला नाही. बहिणीचं लग्न ठरलंय हे जर मी तुला सांगितलं आणि हे भाऊंना समजलं ना,
मला कपडे फाटेस तोवर मारतील. छोटे मालक बाईसाहेब कुठे बाहेर गेलेत का? हो, ती जरा बाहेर गेली आहेत. काही काम होतं का तिच्याकडे? काम असं नाही जी, पण यादीतली समधी कामं झालीत, तर मग मी घरी गेले तर चालेल का, एवढंच विचारायचं होतं. ओके, या तुम्ही. तुमचा निरोप देतो मी आईला. अरे हा, घरी सांगा मी विश्वाच्या घरी बोललोय, तर आपण विश्व आणि सुमीचं लग्न उद्या सुद्धा करू शकतो. काहीच प्रॉब्लेम नाही. खरंच? हो, नवरदेवाला फोन करून देऊ का? म्हणजे तुमच्या होणाऱ्या दाजींना. जा पटकन, आता तयारीला लागा. आणि काही लागलं तर मला सांगा, मी आहे. बाय. थँक्यू जी. ओके, जा पटकन. काही तासांवर लग्न आले आता. मामी, आता तब्येत कशी आहे तुझी? बरे चहा ठेवते. अगं चहा राहू देत, आपल्याकडे लई कमी वेळ आहे बघ. सासूबाई, आता तयारीला लागा बघा. फाडशील मला. म्हणजे झालं का तुझं बोलणं? वय बोलले म्या. काय म्हणाले बाईसाहेब? बाईसाहेबांशी नाही, मी छोट्या मालकांना सांगितलं. अगं म्हणजे हे सगळं बाईसाहेबांना माहिती नाहीये का? अगं समजेलच की त्यांना, आणि छोटे मालक सांगतीलच की. बरं मला सांग, छोटे मालक बोलले का मुलाकडच्यांशी? वय झालं, आणि मुलाकडच्यांना उद्या लग्न लावण्यात काय बी हरकत नाही बघ. अरे आता बघताय काय, तयारीला लागायला हवं. अरे वा 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 वा, काय सांगते. ए चिंगे, चल चल. अगं सुमेताईचं लग्न ठरलंय. ए सरला, तू एक काम कर, तू उभी कशाला? सगळी कामं कर, चल घरातली पटापट चल. आणि तुम्ही काय नुसते बसून राहणार का? एक मिनिट, लग्न माझं आहे ना, मग मला ठरवू दे ना काही. का सगळे निर्णय तुम्ही परस्परच घ्यायचे ठरवले? नाही, आणि असं असेल ना तर मग संसारही तुम्हीच करा ना. सुमे, तू ना आता गप्प बस. एकदम तोंड बंद ठेव. तुम्ही आता या कुठल्या गोष्टीकडे तू लक्ष देऊ नको, तुझ्या आवरावरीचं बघ. आणि सुमे, तुला आवरायला एक दिवस खूप झाला, होय की नाही ग? पटकन आवरून होईल तुझं. ए थांब, त्याच्या अगोदर नाही. रमा, तुम्ही तिघं बाहेर जा आणि तुमच्यासाठी काहीतरी घेऊन या. तुला, चिंगीला, सगळ्यांना घेऊन या. अगं पण मामी, सगळ्यात आधी सुमेला नवी साडी घ्यायची ना, दाजी एकदम खुश झाले पाहिजे बर का. बरं, मग ती आधी घेऊन या. वय. चल सुमे. जा सुमे, चिंगी जा बरं. चल ग सुमे. अगं जा की. उठ. ते राहू दे तर बाजूला. बरं, चल पटकन. जा जा जा. तिच्या आवडीच्या आण बरं का ग. ताई, मस्त आहे का कुल्फी? आवडली ना? मग आणि तुला का सुमे? काय मस्त शॉपिंग वगैरे. हा? लग्नाची तयारी जोरात चालली वाटतं. अजून काही शॉपिंग करायची असेल तर मला सांगा, आपण जाऊ सोबत गाडीत. हा काय, पाचवडच्या दीपिकाजी लग्नानंतर मुंबईला की इथंच? हा काय बाबा, आता नवीन स्वप्न, नवीन संसार, मज्जा आहे. चल, आपल्याला उशीर होतोय, आपण निघू. अरे हो हो हो, काय एवढी घाई? जरा सुमीचं अभिनंदन तर करू दे. आफ्टर ऑल आमच्या युवा नेत्याची बहीण आहे ही. अभिनंदन सुमे. पण कसं आहे ना सिमरन,
लग्नानंतर नवऱ्यासोबत मुंबईला फिरायला जायचं की लग्न न करता आपल्या स्वप्नासाठी मुंबईला जायचं? त्याचा एकदा नीट विचार कर. हं? उशीर होतोय आम्हाला, येतो आम्ही. उशीर होतोय ना, मग चला माझ्या गाडीत सोडतो, पटकन पोहोचू. काही गरज नाही. आम्हाला हवं तिथे आम्ही जाऊ. कोणाच्या मदतीची गरज नाही आम्हाला. पाय शाबूत आहेत आमचे. चल ग. सुमिताई, हा रंग लय भारी दिसेल बघ तुला. सुमे, मला तुझ्याशी जरा बोलायचंय. चिंगे, बळा तू आज जा. हे घे, मामीला दाखवशील. सुमे, ते अंकुश भाऊ जे बोलले त्याचाच विचार करत होतीस ना? हे बघ सुमे, बरोबर काय चुकीचं काय ते मी चिंगीला सांगू शकते, तुला नाही. आणि तू आता मोठी आहेस ग, तुला काय सांगू? मग अशी ते अंकुश भाऊ तुला काय सांगू पाहत होते हे तुला बी समजत होतं आणि मला बी. आणि आपल्या स्वप्नानिशयी कोणी दुसरं बोलायला लागलं की तिथं आपलं मन ओढलं जातं बघ. तर तो बोलणारा कसा आहे हे बी महत्वाचं असतं. आता अंकुश भाऊंचा स्वभाव कसा आहे हे मी तुला वेगळं सांगायची गरज नाही. ते खडे टाकतच असतात ग. ते वेचायचे की नाही ते आपण ठरवायचं. तुम्ही, तुला मी मनापासून सांगते बघ, तू मामा मामींना थोडं समजून घे. त्यांचा तुझ्यावर लय जीव आहे ग. तू रागात येऊन उपाशी झोपलीस ना, ते बी अर्धपोटी झोपतात बघ. ते काळजी असते त्यांना तुझी, पण तुझ्या अशा वागण्याचा त्यांना त्रासच होतो बघ. आणि आता तू जे काही चित्र वागलीस तरी बी कौतुकाने तुझं लग्न लावून देतात की नाही? कोणी केलं असतं वय असं? एखाद्या आई बाबांनी चांगली झोडपून काढली असती बघ. पण मामीने किती वेळा हातावरचा घेतलाय, प्रेमामुळेच ना. सुमे, तुझ्या समोर आता जे काही वाढून ठेवलंय ना त्याचा आनंद घे. आणि त्यातून तुला आणि बाकीच्यांना कसा आनंद होईल तेवढंच बघ. आता तुझं नशीब खरंच लय भारी आहे बघ की तुला असे आई बाबा मिळाले. या तुला हे समजा एका बहिणीच्या नात्यानं कळवळून सांगते बघ. तुझं समजा चांगलं व्हावं असंच वाटतं आम्हाला. बघ, विचार कर. मामी, अगं ऐक ना. अगं बोल की. अगं मामी, आम्ही साड्या घ्यायला गेलो होतो ना, तिथे 3 दुकानं होती बघ. आम्ही सगळे दुकानं फिरलो आणि साडी घेतली पहिल्याच दुकानातनं. अगं तिनं साडी घेतली नाही महत्वाचं आहे. आणि मामी, तिथे अजून एक गंमत झाली बघ. एवढी हसतेस? हसून झालं की सांग काय झालं ती. अगं मामी, तिथे जे काका होते ना ते स्वतः साडी नेसून दाखवायचे. मला तर एवढं हसू यायचं, ताईने तर मला बाहेरच पाठवून दिलं होतं. अगे सुमे,
काय सगळं काढून बसले बाई? आता काय बी कधी लागल म्हणून काढून ठेवलंय सगळं समोर. ताई बरं झालं बघ तू आलीस. मला एक विचारायचं होतं. काय झालं बोल पटकन. अगं ताई, आपण मेहंदीचे कोण आणले का? नाही ग, का? अगं तेच तर मी सांगते, आपण विसरलोय बघ कोण आणायला. अरे देवा, म्हणजे हत्ती गेली आणि शेपूट राहिली तसं झालं आता ग. तू नको काळजी करू, मी घेऊन येते की पटकन. अगं तर तू कुठे जातीयस? हळद काढायची बाकी आहे, मी सांगते कुणाला ते. आव अहो ऐका का ती ती कोण आणणार नाही. आता मला भरपूर काम आहेत. बड्डीला भेटायचंय, त्या हारवाल्याला, भाजीवाल्याला परत बोलणी करायचे. नुसतं कुणाला सांगायचं असेल तर बोल. काय काम बिम सांगू नको, आधीच सांगतो भरपूर काम आहेत मला. आता मामी जाऊ दे, मी आणते कोण. मला माहितीये कुठे मिळतं. अगं पण नीट जाशील ना? वय लगेच येते बघ परत. ठीक आहे जा. अगं जाऊ कशी, पैसे तर दे. पुरतील एवढे. हो हा, जा. आले. हो हो, माझं इथलं काम झालंय, मी घरीच येतो आता. हो आलो आलो आलो. चिंगी छोटे मालक तुम्ही? काय आईस्क्रीमचं कोण घेऊन कुठे फिरतेय? अहो आईस्क्रीमचे कोण नाही, मेहंदीचे कोण आहेत. अच्छा, मेहंदीचे कोण आहेत का? मला वाटलं आईस्क्रीमचे आहेत. बरं कुठे चाललेस तू? घरी. मी सोडू का तुला? नाही नको, जाईन म्या. अगं बाहेर खूप ऊन आहे, चल मी सोडतो तुला. अहो नाही, जाईन ना म्या. बस. बर. बसेस? हो. काय हरिशेठ? शेट अन म्या काय भाऊ, या गरीबाची मस्करी करता वैरा. तो बघ तुझा मालक, तो एवढ्या उन्हाची कष्ट करतो मालकासाठी. तो लग्न घरची कामं करतो रे. हरिशेठ, तुमच्या मालकाला खूप काळजी दिसते त्या रमाची, तिच्या घरच्यांची. हं? तुझे कष्ट दिसत नाही रे त्याला. माया पातळ झाली तुझ्यावरती. नाही तसं काही नाही, म्हणजे त्यांनी बघितलं नाही म्हणून. नाहीतर अजून कामं सांगितली असती तुला. तुला काय वाटलं त्यांनी तुला बघितलं असतं, म्हटलं असतं बस माझ्या गाडीवर. अरे तुला सांगितलं ना, ती रमा आणि तिच्या घरचे जास्त महत्वाचे त्याच्यासाठी. जाऊ दे, मी सोडतो तुला. माझ्या ह्याच्यानी नाही बघवत रे हे कष्ट. एवढं ऊन पायी फिरतोय तू. चल मी तुला गाडीत सोडतो. नाही नका, म्या जातो की. अरे चल, बरं तुला अजून कामं असतील, हळदीला जायचं असेल, हा है ना? होय. चल गाडीत सोड. चल बरं चल. वाड्यावर काय चाललंय? तुम्ही जर एवढं घाई ठरलं ना, तुमची खूप मदत होती मला. तेवढं नीट करून घे ना. कालच्या आतमध्येच होता आणि तिथे भाजी ठेवला जरा करा. अगं मामी तू राहू दे, मी बघते इथलं, तू आतलं बघ. हं? चल आज जोई. छोट्या मालकांच्या गाडीचा आवाज. चिंगे, तू छोट्या मालकांसोबत कशी आली? आणि हिने त्रास दिला ना तुम्हाला? हो ना? ती काहीच नाही म्हणाली. मी ह्याच रस्त्याने चाललो होतो, मीच तिला म्हंटल की चल मी तुला सोडतो म्हणून. चला येऊ मी. अहो छोटे मालक, लगेच कुठे निघालात? या ना तुम्ही, घरात या ना. नाही नको, तुमची गडबड चालू आहे, राहू द्या. हो कसली गडबड.
पाणी तरी घ्या. हा चिंगे जा आतमध्ये पाणी घेऊन ये आणि खुर्ची पण आण आणि लगेच चहा पण ठेवून दे. नाही तर पाणी घेऊन या आधी. नक्की काय आणू? आपण दोघे आणू. चल आलो का आम्ही. हो बसा ना. कशाला? बसा. त्या मालकानं बाहेर ठेवलं, घरात आणायचं नाही का? तो हे पण ना तू मालक नमस्कार. अहो असं बाहेर का बसलात? घरात चला ना आतमध्ये. नाही नको, राहू द्या. अहो इथं असं अंगणात बसणं बरं दिसत नाही. सरला मावशी राहू द्या, मी इथे ठीक आहे. कसे आहात तुम्ही? आणि लग्नाची तयारी कशी सुरू आहे? एकदम मस्त. हे काय हळदीचीच तयारी करतोय. हा ओके. बाकी कसं चाललंय? हा ठीक. तुमचे उपकार आहेत. हो असं काय म्हणताय? अहो आता उपकारात म्हणल्यानंतर तसं म्हणलं तर काय हरकत आहे? तुम्ही बसा, मी चहा करून आणते. नाही नको, तुमची आधीच गडबड चालू आहे, त्यात माझी गडबड कशाला? तुम्ही तुमची तयारी चालू ठेवा, मी निघतो. अहो असं कसं? आता घरात शुभ कार्य आहे, तुमचे पाय लागलेत घराला, असं कसं जाऊ देणार काय ग? होय